बौद्ध धर्मात वर्षवासाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात एक दिवसीय विपश्यना ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। शेकडो साधकांनी या शिबिरात सहभागी होत ध्यान साधना आणि धम्म प्रवचनाचा लाभ घेतला। गुरुपौर्णिमेच्या शुभप्रसंगी कामठीतील ड्रॅगन पॅलेस विपश्यना ध्यान केंद्रात एक दिवसीय विपश्यना ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। सहायक आचार्य राहुल यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या शिबिरात शेकडो साधकांनी सहभाग घेत ध्यान साधनेचा लाभ घेतला। शिबिराची सुरुवात त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून झाली। दिवसभर ध्यान साधना झाल्यानंतर सायंकाळी विपश्यना आचार्य S.N. गोयंका यांच्या धम्म प्रवचनानं शिबिराची सांगता झाली। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ड्रॅगन पॅलेसच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे तसंच इतर अनुयायांनी विशेष योगदान दिलं। या निमित्तानं विशेष बुद्धवंदना आणि धम्म प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपस्थितांना मार्गदर्शन करताना पूज्य भदंत डॉक्टर चिंचल मेट्टानंद यांनी बौद्ध धर्मात वर्षावासाला विशेष महत्त्व असल्याचं सांगितलं। वर्षावास हा आत्मचिंतन, साधना आणि सदाचाराचं पालन करण्याचा काळ असून धम्म हा केवळ ऐकण्याचा विषय नसून तो आचरणात आणण्याचा मार्ग असल्याचं सांगितलं। मैत्री, करुणा आणि सदाचार या मूल्यांच्या आचरणातून मानवी जीवन सुखी, शांत आणि समृद्ध होऊ शकते असा संदेश देत त्यांनी उपस्थितांना वर्षावासाच्या निमित्तानं सद्गुणांचा स्वीकार करून धम्म मार्गावर चालण्याचं आवाहन केलं।